आज आपण डाळ तडका बनवणार आहोत, हॉटेल टाईपचा डाळ तडका। त्याच्यामध्ये ही जी डाळ आहे ती मी शिजवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं, हळद, तेल आणि मिरच्या टाकलेत, हिरव्या मिरच्या 4-5 आणि हे शिजवून घेतले डाळ। आता ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे ते ही आहे तिखट, तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कसं हवं असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखट वापरायचे। हे आहे हे जिरं आणि बेडगी मिरची आहे। हे आपल्याला 1 फुलपात्र दूध लागणार आहे। मीठ चवीनुसार, हिंग तुम्हाला कसं घालणार असेल, चिमुरभुरी वगैरे असं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। हे आहे हे हळद आहे, हे आहे हे गरम मसाला आहे, हे टोमॅटो बारीक काप केलेले, हे कांदा बारीक काप केलेला आणि हे आहे हे कोथिंबीर आहे। हे आपल्याला लागणारं साहित्य। आता आपण याची रेसिपी तयार करू। आता याचा आपण डाळ तडका बनवू। ह्याच्यात आपण आता आधी पहिल्यांदा टोमॅटो टाकणार आहे, कांदा टाकणार आहे। तो कांदा आपण भाजून घेणार आहे, तांबूस होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण ते भाजून घ्यायचं। माझ्या जर रेसिपी, माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्रियांका माने ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि माझी नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्याच्यावरती पाहायला भेटतील। त्याच्यासाठी लाईक, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा जो कांदा आहे तो आपण भाजून घेतोय। हा जरा थोडासा तांबूस होईपर्यंत भाजायचा। याच्यामध्ये नंतर टोमॅटो घालायचा आपण। याच्यामध्ये आपण टोमॅटो घालते, ते टोमॅटो पण भाजून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। कोथिंबीर आपण ज्या वेळेला आपण फोडणी देतो किंवा आपण ज्या वेळेला तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजत असतो त्याच्या वेळेस तुम्ही जर कोथिंबीर घातली तर त्याचा जो सेंट आहे तो त्या मसाल्याला किंवा त्या ग्रेव्हीला येतो। त्याच्यामध्ये थोडंसं आपण कोथिंबीर टाकलेलं आहे। आणि मोस्टली तुम्ही जर हॉटेल टाईप जर तुम्ही त्याच्यामध्ये हे करणार आहे, ज्यावेळेला तुम्ही डाळ करणार असाल त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्शन त्याच्यामध्ये दूध घालावं लागतं, कारण हॉटेलमध्ये जी डाळ बनवतात त्याच्यामध्ये दुधाचा वापर केला जातो। आता ह्याच्यामध्ये हा जो आलं लसूण पेस्ट आहे ती आपण त्याच्यामध्ये घालणार आहे। आता आपला हा जो कांदा आणि टोमॅटो आहे ते तांबूस होईपर्यंत आपण भाजला आहे, ब्राउनिश कलर आला आहे। त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घातली आपण, ते आलं लसूण पेस्ट पण आपण त्याच्यामध्ये हलवून घेणार आहोत, मिक्सअप करायचं ते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालणार आहे, इथं 2 टेबलस्पून आणि एक थोडासा नॉर्मली त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे 2.5 टीस्पून छोटा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर गरम मसाला तुम्हाला हवा असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। आम्ही इथं 1 आणि हा दुसरा टेबलस्पून अर्धा घेतलेला आहे, थोडा म्हणजे ह्याचे पूर्ण 2 टीस्पून झाले, ते आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। त्याच्यानंतर तिखट तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं हवं असेल तिखट त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट घालायचं आणि हे आपण मिक्स करून घेतो याच्यामध्ये। आता आपण जे हिंग घेतलेलं होतं ते हिंग आपण त्याच्यामध्ये घालणार आहे। एक छोटासा मसाल्याचा जो चमचा असतो मसाल्यामधला तो आपण 2 चमचे इथे हिंग वापरलेला आहे। त्याच्यानंतर हे जरा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित भाजायचा हा मसाला।
त्याच्यामध्ये कच्चा नाही राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये टेस्ट यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे दूध होतं ते आपण त्याच्यामध्ये एक फुलपात्र घातलेलं आहे. त्याच्यामध्ये एक फुलपात्र आपण दूध वापरलेलं आहे. आणि ही जी डाळ जी होती ती आपण, ही डाळ अर्धा किलो डाळ होती. अर्धा किलो डाळीचा आपण हा डाळ तडका बनवतो. एक 7 ते 8 लोकांसाठी एवढी डाळ ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालायचं. ते छानसं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता ही जी डाळ आहे शिजवून घेतलेली, ती डाळ त्याच्यामध्ये आपण घालणार आहे. ह्याच्यामध्ये आपण आता डाळ ओतली आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलं. म्हणजे तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. जास्त पण पाणी ओतलं तर हे पातळ होतं. असं थोडंसं मिडियम टाईपमध्ये पाहिजे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं त्या पद्धतीनं थोडंसं पाणी ॲड करू शकता. जास्तीत जास्त 1 ग्लास करायचा, त्याच्यापेक्षा वर नाही करायचा. आणि त्याच्यावरती आपण अशी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतली. आता हे जे आपण बेडगी मिरची, जिरे आणि हा जो लसूण आहे, हा जो आपण त्याच्या टरपाला म्हणजे जे त्याच्यावरचं कवर असतं त्या कवर सकट पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि त्या आपण ज्यावेळेला तडका देणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये तो तडका घालणार आहोत. आता तडक्यासाठी आपण तेल घेतलं आहे 1-2 चमचे. त्याच्यामध्ये आलं टाकले, लसणाच्या पाकळ्या टाकलेत. त्याच्यानंतर जिरं जे घेतलेलं होतं आपण आणि बिडगी मिरची ते त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यामध्ये बिडगी मिरची आहे ते त्याच्यामध्ये फुलते तेलामध्ये. अशी छानशी ती फुललेली आहे. आणि त्याच्यामध्ये जिरं, लसणाच्या पाकळ्या आणि बिडगी मिरची आपण त्या तेलामध्ये भाजून घेतली आणि ते आता आपण डाळ तडक्यामध्ये ओतणार आहोत. आता आपण डाळला तडका देतो. छानसं मस्तपैकी त्याच्यामध्ये त्या डाळीला तडका बसलेला. अशा पद्धतीनं आपण डाळला तडका दिला आणि आपली ही हॉटेल टाईप डाळ तडका रेसिपी तयार आहे. धन्यवाद. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. आणि आपली ही हा जो डाळ तडका आहे तो आपला खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.